नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जीवा हा त्याच्या मित्राला सांगत असतो की अरे माझी ब्युटिफुल मला शोभतच नाही, सूटच करत नाही आणि तिचं वजन तर एवढं वाढलं आहे तर मला पेलवत देखील नाही. आणि आता दारात उभी राहून नंदिनी जीवाचं सगळं बोलणं ऐकत असते आणि ती फारच रडू लागते. त्यानंतर जीवा म्हणतो की या बाबतीत माझा पारदादा खूपच लकी आहे, पण माझं नशीबच खराब आहे. त्यानंतर जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं आणि तो घाबरतो. तर इकडे काव्या आता गुढीपाडव्यासाठी अतिशय सुंदर तयार झालेली असते. ती पार्थला विचारते कशी दिसते मी, तेव्हा पार्थ बोलतो की अजून एक कमी आहे तुमच्यात. तर काव्या म्हणते की सांगा ना कसली कमी आहे. त्यानंतर पार्थला गजरा देतो आणि काव्या म्हणते की तुम्ही एवढा गजरा आणलाच आहे तर तुम्हीच तुमच्या हाताने माझ्या केसामध्ये माळा. हे सगळं सुरू असताना आता काव्या आणि पार्थने रम्यासाठी 10 मुलांना सिलेक्ट केलेलं असतं. तर रम्या आणि वसुंधराचा प्लॅन तयार असतो की कोणत्याही मुलाला बकरा बनवायचं असतं. अखेर विजय मानकरी नावाचा एक बकरा रम्याला मिळतो आणि रम्या म्हणते की हा आपल्या हुकमाचा मोहरा. तर असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.